पावसाळ्यात सर्वांनाच चहासोबत काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते, तर भजीऐवजी एकदा सोया चंक्स नक्की ट्राय करा. सायंकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला नक्की आवडेल. तर रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे बघू. सोया चंक्ससाठी लागणारे आपले साहित्य: दही घेतलं मी 1 बाउल, कॉर्नफ्लॉवर आणि सोयाबीनच्या वड्या घेतल्या, आलं लसूणची पेस्ट, थोडी कोथिंबीर, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट, धणे पावडर, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. तर हे सोयाबीनच्या वड्या मऊ पडण्यासाठी आता आपण गरम पाणी टाकूया. मी गरम पाणी केलेलं आहे. हे जोपर्यंत मऊ पडणार नाही तोपर्यंत आपल्याला हे भिजत घालून ठेवायचं आहे. याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं, म्हणजे हा मऊ पडतात आणि त्याच्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, गरम पाण्याने सोयाबीनच्या वड्या 10 मिनिटात फुललेल्या आहे बघा. आता हे याच्यातून काढून घेत आहे मी. दुसऱ्या याच्यात टाकते, दुसऱ्या बाउल मध्ये, आणि त्याच्यामध्ये गार पाणी टाकून घेणार आहे. काय ते वड्यांना घाण वगैरे असली ते पूर्ण निघून जाणार मग. आणि त्या पिळून घ्यायच्या छान. त्याच्यात मी गार पाणी टाकून घेत आहे. ते पाण्यामधून आपण काढून घ्यायच्या आहे सोयाबीनच्या वड्या त्या भांड्यात दुसऱ्या. सोयाबीनच्या वड्या मॅरिनेट करण्यासाठी आपण आधी दही टाकून घेऊया. दही घट्टच आहे, असं पातळ नाही घ्यायचं, दही घट्टच घ्यायचं. थोडं आलं लसूणची पेस्ट घ्यायची निम्मी याच्यातली. मी जास्त करून ठेवली, मी थोडी घेत आहे. ही कोथिंबीर टाकायची. आणि जे मसाले काढले मी, हे सर्व मसाले एकदमच टाकायचे याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आपल्याला. तीन चम्मच टाकलाय मी, लागलं तर परत टाकूया. पातळ वाटत आहे, थोडं आणखी टाकते मी. मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. आणि आता याच्यात आपण सोयाबीनच्या वड्या टाकून घेऊया. आता हातानेच करायचं. आणि याला 5 मिनिट आपण झाकून ठेवून घेणार आहोत मुरण्यासाठी. आपल्या सोयाबीनच्या वड्या छान मुरल्या आहे बघा, हे कशा छान झालेल्या आहे. आता हे आपण तळायला सुरुवात करूया. मी तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण सोया चंक्स तळायला घेऊया. त्याच्या बाजू पलटून घ्यायचे आपल्याला.
अशाच माझ्या नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी कुठले व्हिडिओज टाकले ते सर्वात आधी तुम्हाला दिसणार. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. छान क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला. बघा कसे छान फुलतायत ते. बघा छान झालेले आहे आपले सोया चंक्स, छान ब्राऊन झालेले आहे. तर हे काढून घेऊया आपण जाळीमध्ये. पूर्ण तेल गळून द्यायचं असं, म्हणजे अजिबात तेलकट होत नाही. आणि ह्या जाळीमध्ये टाकायचं आहे. आता ह्याच प्रमाणे मी बाकीचे पण घेणार आहे तळून. झाले आपले सोया चंक्स खाण्यासाठी तयार, नाश्ता म्हणून. छान झालेले आहे, क्रिस्पी. आणि हे तुम्ही चहा सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता. आणि बाहेरचे जे आपण विकत आणतो बाजारातले ते लाल कलर असते, तर तुम्हाला जर लाल कलर पाहिजे असेल, मुलांना लाल कलर असलेले सोया चंक्स आवडतात, तर तुम्ही फूड कलर टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी काही टाकला नाही, मी घरच्या घरी केले त्याच्यामुळे. आणि असेच माझे व्हिडिओज बघत चला आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून मी कुठलेही व्हिडिओज टाकले ते सर्वात आधी तुम्हाला दिसणार. धन्यवाद.